मित्रांनो, काल आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आणि त्या कॅन्डलस्टिक पॅटर्न्स कशा आयडेंटिफाय करायच्या आणि मोस्ट कॅन्डलस्टिक पॅटर्न काय असतात ते आपण शिकलेलो आहोत. आणि कॅन्डलस्टिक पॅटर्नचा ट्रेडिंगसाठी आपण कसा बेनिफिट करतो त्याच्या संदर्भात शिकलेलो आहोत आपण. तर आत्ताचा जो टॉपिक आहे तो म्हणजे चार्ट पॅटर्न्स. आणि माझी ओळख तुम्हाला काल मी करून दिलीच होती, पण तरी पण सांगतो. मी अतुल, गेली मागील 15 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये मी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करत आहे. तर माझ्या अनुभवातून जे मी शिकलेलो आहे किंवा खूप सारे ट्रेनिंग प्रोग्राम वगैरे मी अटेंड केलेले आहेत आणि माझे वैयक्तिक अनुभवही त्याच्यासोबत आहेत. खूप सारे मार्केटचे मी चढ उतार बघितलेले आहेत आणि मीही ट्रेडिंगमध्ये खूप सारे चढ उतार बघितलेले आहेत. आणि त्या अनुभवातून मी ज्या गोष्टी शिकलेलो आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. बऱ्याच वेळेस आपण कुठलीही गोष्ट विदाऊट लर्निंग किंवा विदाऊट ट्रेनिंग स्टार्ट करतो आणि त्यामुळं आपल्याला खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला सामोरं जावं लागतं. जसं की तुम्ही बघितलं असेल की आपण नेहमी बोलत असतो की दुसऱ्याच्या अनुभवातून शिकणं हे एक शहाणपण आहे. जर आपण प्रत्येक गोष्टीचा स्वतः जर अनुभव घेत गेलो तर हे आयुष्यही आपल्याला कमी पडेल. इतक्या सगळ्या गोष्टी असतात. आणि ट्रायल अँड एररमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की जितका तुमचा पैसा ट्रेनिंगवर जात नाही, खर्च होत नाही, तेवढा तुमचा पैसा ट्रायल आणि एररवर खर्च होत असतो. आणि शिवाय ट्रायल अँड एररसाठी जी तुम्ही मेथड यूज करतात किंवा जी सिस्टीम यूज करतात ती प्रॉपर आहे की नाही याचंही आपल्याला ज्ञान नसतं. आणि त्यामुळं बऱ्याच वेळेस आपल्याकडून खूप साऱ्या चुका होण्याची संभावना असते. आता यूट्यूब नावाचा किंवा गुगल नावाचा एक जो प्रकार आता तुमच्या समोर आलेला आहे तुम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी, त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांचे मीथ आहेत की ते इन्फॉर्मेशनलाच ट्रेनिंग समजतायत किंवा इन्फॉर्मेशनलाच नॉलेज समजतायत, इन्फॉर्मेशनलाच विजडम समजतायत. पण आमच्या वेलशास्त्राचा एक टॅगलाईन म्हणा किंवा स्लोगन म्हणा किंवा फिलॉसॉफी म्हणा की आम्ही नेहमी म्हणतो की इन्फॉर्मेशन तुमचं आयुष्य किंवा तुमच्या ट्रेडिंगमध्ये सक्सेस तुम्हाला इन्फॉर्मेशनमुळे होऊ शकत नाही, तर ते पॉसिबल आहे विथ ट्रान्सफॉर्मेशन. आता बरेचसे ट्रेडर याच्यावर विश्वास ठेवत नसतील, ती त्यांची बिलीफ आहे. पण माझं वैयक्तिक मत, तुमचं मत वेगळं असू शकतं, माझं वैयक्तिक मत, विदाउट ट्रान्सफॉर्मेशन देर इज नो ट्रेडिंग सक्सेस. असं कुठं यूट्यूबवर व्हिडिओ बघितले किंवा गुगलवर काही इन्फॉर्मेशन रीड केली, काही बुक रीड केले म्हणजे तुम्ही ट्रेडर बनतात असं नसतं. सगळ्यात मोठा रोल प्ले होतो तो म्हणजे इंटरप्रिटेशनचा. जर तुम्ही इंटरप्रेट जर करू शकला नाहीत, इंटरप्रिटेशन फार इम्पॉर्टंट आहे. इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे इनिशियली तुमचे काही डाऊट क्लिअर करण्यासाठी, पण त्याहीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे ती जी इन्फॉर्मेशन तिला इंटरप्रिट करता आलं पाहिजे, केलेली इन्फॉर्मेशन इंटरनलाइज झाली पाहिजे, ती इम्प्लिमेंट करता आली पाहिजे. या खूप साऱ्या अशा ॲक्च्युली मी आता तुम्ही बघितलं असेल की जवळपास 1000च्या प्लस मी वैयक्तिक मार्केट रिलेटेड कोट्स तुमच्यासाठी लिहिलेले आहेत. खूप इंटरेस्टिंग आहेत. हा वेलशास्त्र जस्ट एक नाव नाही आहे. वेलशास्त्र हा माझ्या फर्मचा रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे. म्हणजे हे नाव कोणी, आणि बरेच आता मी कॉपीराईट पण करतोय. माझे जेवढे आता पीपीटी मी बनवलेले आहेत किंवा जेवढे माझे कंटेंट मी बनवलेले आहेत खूप पॉवरफुल आहेत. हे सगळं मी काय केलेलं आहे, आता मी ॲक्च्युली कालच मी फाईल केली आहे कॉपीराईट कंटेंटसाठी. तर जरी तुम्हाला हे कंटेंट जरी भेटले पण जर तुम्हाला हे जर इंटरप्रिट करता आलं नाही, कारण मी हे ऑलरेडी कंटेंट तुम्हाला फ्रीमध्ये शेअर केलेले आहेत, बरोबर. आणि तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला स्लाइड दाखवतो की ज्या लेवलला आम्ही वर्क करतोय ते किती पॉवरफुल. या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल की मार्केट फेजेस वाईज आम्ही लर्निंग बनवलेलं आहे. इव्हन मग तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकत असाल किंवा चार्ट पॅटर्न शिकत असाल, हे मार्केट फेजेस मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत. तर प्रत्येक गोष्ट मी मार्केट फेजेस वाईज शिकवतो आणि त्यामुळे लर्निंग खूप इझी जाते, राईट. याच्यावर मी जास्त बोलणार नाही, जस्ट मला एक दाखवायचं तुम्हाला की आमचं जे वर्क आहे ते कुठल्या लेवलला चालतं.
हे तुम्ही बघितलं असेल बॉटम रिव्हर्सल मध्ये कुठले कुठले पॅटर्न येतात. खूप सुंदर असं प्रेझेंटेशन जे आमचे ट्रेनर आहेत ओंकार बदे यांनी बनवलेलं आहे. तो खूप इंटरेस्टिंग तुम्हाला पाहायला भेटेल. या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतंय की डबल बॉटम म्हणजे एकाच ठिकाणी तुम्हाला 2 पॉईंट भेटणं, बरोबर. आणि हा पॅटर्न कुठं बनतो म्हणजे नुसतं प्राइस इम्पॉर्टंट नाही, पॅटर्न इम्पॉर्टंट नाही, तर प्लेसही इम्पॉर्टंट असते, बरोबर. हा ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग फॅक्टर. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट आपण ज्याला म्हणतो ना की जसं टाइम फ्रेम इम्पॉर्टंट असतं ट्रेडिंगसाठी, बरोबर, तर तुमच्यासाठी फ्रेमवर्क पण फार इम्पॉर्टंट असतं. तर मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला फ्रेमवर्कमध्ये शिकवलेली आहे, राईट. तर या ठिकाणी मी जास्त एक्सप्लेन करणार नाही आहे, जस्ट मला दाखवायचं आहे की पुढं जे आपण 7 जे प्रोग्राम आपण डिझाईन करतोय ते कुठल्या लेवलचे असतील, कुठल्या क्वालिटीचे असतील, बरोबर. तर जस्ट मी तुम्हाला हा ट्रिपल बॉटम, इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न, फॉलिंग वेज ॲज अ रिव्हर्सल पॅटर्न, बरोबर, सगळ्यात पॉवरफुल पॅटर्न आहे. पण हा आयडेंटिफाय करायला थोडीशी तुम्हाला एक्सपर्टीज लागेल. त्यानंतर राउंडिंग बॉटम पॅटर्न, राईट. कप अँड हँडल पॅटर्न तुम्ही नेहमी बघतायत आपल्या याच्यामध्ये. आणि जे जे पॅटर्न तुम्हाला नेहमी भेटत आहेत, जसं आपल्या ग्रुपवर तुम्हाला पाहायला भेटत असेल की काही पॅटर्न रिपीटेडली तुम्हाला माझ्याकडून किंवा ट्रेडर्सकडून, जे आपले जे प्रो ट्रेडर्स आहेत, प्रोफेशनल ट्रेडर्स आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला वारंवार पाहायला भेटत असतील. हे बॉटम रिव्हर्सल झाल्यानंतर अपट्रेंड कंटिन्युएशन काही पॅटर्न आपण शिकतोय. त्याचं प्रत्येकाचं आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. प्रत्येक पॅटर्न एक पॅटर्न बनवायला तुमच्यासाठी तुम्हाला जस्ट, कारण ह्या ज्या गोष्टी आहेत स्टार्टिंगला तुम्हाला आयडेंटिफिकेशन फार इम्पॉर्टंट आहे आणि ते तुम्हाला लाईन पॅटर्नमध्ये जास्त लवकर कळतं. जर हे तुम्हाला चार्ट पॅटर्नमध्ये जर मी शिकवलं तर थोडंसं चार्ट पॅटर्नमध्ये आपण ह्या गोष्टी शिकणार आहोत. लाईव्ह सेशनमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. मी आता कालच अनाऊन्स केलं की जे लेवल 3चे जे स्टुडंट असतील त्यांच्यासाठी मी 21 डेजचा लाईव्ह सेशन म्हणजे मी तुमच्या बाजूला बसून ट्रेडिंग करणार आहे. पाठीमागं पण आम्ही केले होते, खूप सारे ट्रेडर्सला खूप चांगले प्रॉफिटी जनरेट झाले होते. तर आम्ही एक असा प्रोग्राम डिझाईन करतोय, याचं लिमिटेशन असेल आपल्याला मिनिमम 5 आणि मॅक्झिमम 5 लोक हवे याच्यासाठी, बरोबर. फक्त ते लेवल 3 साठी असेल, कारण तुम्हाला मी काल पण एक्सप्लेन केलं. तर हे सगळं मी तुम्हाला तिथं दाखवणार आहे. चार्ट जे पॅटर्नमध्ये आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्ममध्ये जे चार्ट पॅटर्न आहेत ते ऑलरेडी आपण प्रत्येक फ्रायडेला आपण नेक्स्ट आपण जे बोलतो ना वीकली ॲनालिसिस किंवा वर्कबुकचं परफॉर्मन्स ॲनालिसिस, याच्यामध्ये आपण काही स्टॉक प्रत्येक आठवड्याला डिस्कस करतोय. आणि त्यासाठी तुम्हाला कुठल्याही स्टॉकवर काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही चार्ट किंवा पर्टिक्युलर स्टॉकची लिस्ट बनवायची आणि फ्रायडेला आपण त्याच्यावर डिटेलमध्ये डिस्कस करतो. फार इंटरेस्टिंग प्रोग्राम आहे. तर बऱ्याचशा ट्रेडर्सला कन्फ्युजन, मला नेहमी वारंवार एक क्वेश्चन येत असतो की ड्युरेशन काय आहे आमच्या ट्रेनिंगचं. तर मित्रांनो, कुठल्याही ट्रेनिंगचं ड्युरेशन जे लोक ठरवत असतील तर मी त्याला ट्रेनिंग समजतच नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. एज्युकेशन पार्ट जो असतो, एज्युकेशन म्हणजे जसं की आता मी तुम्हाला शिकवतोय की चार्ट पॅटर्न कुठले कुठले असतात, काय काय असतात, याचं ठीक आहे आपण ड्युरेशन ठरवू शकतो. पण तुम्ही ट्रेनिंगचं ड्युरेशन कसं काय ठरवू शकता, कारण ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. काही गोष्टी रिअलिस्टिक पाहणं फार गरजेचं असतं. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, कारण ह्या गोष्टी तुम्हाला मास्टर करायच्या, तुम्हाला एक्सलन्स पाहिजे तुम्हाला. आता जस्ट लर्निंगमध्ये किंवा एज्युकेशनमध्ये फक्त तुम्ही फोकस करणार आहात किंवा मीही फोकस करणार आहे ते म्हणजे तुम्हाला हे पॅटर्न आयडेंटिफाय करता आले पाहिजे. पुढची स्टेज असेल तुम्हाला मी ते कसं इंटरप्रेट करायचं ते शिकवेल, ते इम्प्लिमेंट कसे करायचं, हा सगळा ट्रेनिंगचा पार्ट आहे. आपण ज्याला म्हणतो ना हँड्स ऑन लर्निंग, हा सगळ्यात माझा आवडता पार्ट आहे. हँड्स ऑन लर्निंग म्हणजे मला कधीच अशी ऑनलाईन ट्रेनिंग किंवा 2 दिवस कोणाचे तरी लेक्चर ऐकले आणि मी ट्रेडर बनलो, किंवा भविष्यामध्ये तुम्हाला माहिती आहे माइंडसेट मास्टरवर आपण खूप वर्क करतोय. तर त्याच्यामध्ये
जस्ट कोणी ऑनलाईन तुम्हाला ट्रेनिंग देत आहे आणि मी ती अटेंड करतो आणि त्याने खूप काही चेंज होईल लाईफमध्ये आपल्या आणि ट्रेडिंगमध्ये, मला असं वाटत नाही काही. तर त्याच्यासाठी हँड्स ऑन लर्निंग फार इम्पॉर्टंट असते. कायनेस्थेटिक लर्निंग त्याला आपण म्हणतो, की तुम्ही जो तुमचा मेंटर आहे त्याच्या बाजूला बसून जी लर्निंग करता. आणि हा खूप कमी ट्रेडर्सला हा जो अनुभव आहे माझ्या बाजूला बसून ट्रेनिंग घेण्याचा भेटलाय आणि भविष्यातही भेटू शकतो. पण त्याच्यासाठी मी सांगितलं की क्रायटेरिया तुम्ही लेवल 1, असं तुम्हाला काही लाईव्ह सेशन मी लेवल 2 ला असताना पण देईल, पण त्याचे लिमिटेशन्स असतील. लेवल 3 ला मी तुम्हाला याच्यामध्ये जे काय प्रॉफिट जनरेट होईल ते पूर्णतः ट्रेडरचं असेल हे मी सांगितलेलं आहे. याच्यावरून तुम्हाला माझा कॉन्फिडन्स पण लक्षात येत असेल. ज्यांना येत नसेल, ज्यांना व्हॅल्यू दिसत नसेल, त्याला मी काहीच करू शकत नाही. पण जी रियालिटी आहे मी तुम्हाला सांगतोय, सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न मी एक्सप्लेन करणार नाही, पण ह्या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे, किती इम्पॉर्टंट आहेत हे तुम्हाला याच्या माध्यमातून कळणार आहे. ब्लिश फ्लॅग पॅटर्न, पॅन अँड पॅटर्न, नंतर टॉप रिव्हर्सल पॅटर्नमध्ये डबल टॉप, ट्रिपल टॉप, हेड अँड शोल्डर पॅटर्न, रायझिंग वेज ॲज अ रिव्हर्सल पॅटर्न, खूप जबरदस्त पॅटर्न आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी येतात, ह्या आपण म्हणतो ना टेप रिडिंग, हा जो प्रकार आहे आपण तो यूज करणार आहोत. ज्याला आपण प्राइस आणि व्हॉल्यूमचं जे गणित आहे ते आपण यूज करणार आहोत. राउंडिंग टॉप तुम्हाला तर माहीतच आहे. आणि हा डाऊन ट्रेंड कंटिन्युएशन, खूप जबरदस्त टार्गेट कसे काढायचे हे सगळं आपण डिटेलमध्ये, आणि मेन म्हणजे हे कसे आयडेंटिफाय करायचे. आपण ज्याला म्हणतो ना की तुम्हाला बऱ्याचशा ट्रेडरला हा प्रॉब्लेम होतो की तुम्हाला फ्युचरमध्ये ॲडव्हान्समध्ये तुम्हाला इमेज काय होऊ शकते क्रिएट, किंवा चार्ट कसा तयार होऊ शकतो याचंही मी ट्रेनिंग देतो. कारण कुठली गोष्ट झाल्यानंतर ॲक्शन घेण्यापेक्षा जर तुम्ही तिला अँटिसिपेट करू शकत असाल, आता अँटिसिपेट आणि एक्सपेक्ट याच्यामध्ये फरक आहे. प्रेडिक्ट करणं आणि फोरकास्ट करणं यामध्ये फरक आहे. बरेचसे लोक प्रेडिक्ट करतात मार्केटला, मी त्यांना ज्योतिष बोलतो. आपल्याला ज्योतिष विद्या नाही शिकायची, फोरकास्ट करायची, आपल्याला डाटा यूज करायचा. ते बोलतात ना की विदाउट डाटा जर तुम्ही कुठली गोष्ट करत असाल तर ती ॲक्च्युली सक्सेसफुल होणार नाही. डाटा फार इम्पॉर्टंट आहे, बरोबर. तर याच्यामध्ये हा रायझिंग वेज पॅटर्न आहे, बेरिश फ्लॅग पॅटर्न आपल्याला माहित आहे. तर मी हे जास्त, कारण हे खूप पॉवरफुल प्रीमियम कंटेंट आहेत. ऑलरेडी ह्या प्रोग्रामसाठी ट्रेडर्सनी मला 35,000 पे केलेले आहेत. त्यामुळं, आणि जे लेवल 3 ला आले इव्हन त्यांनी 65 पण मला पे केलेले आहेत. तर त्यामुळं मी हे कंटेंट किंवा याच्यावर फ्री कंटेंट थोडंसं देणं मला अनएथिकल वाटतं. अनएथिकल याच्यासाठी वाटतं की सपोज कोणी एखाद्या वस्तूसाठी एवढं चार्ज करत असेल, एवढं व्हॅल्यू पाहत असेल आणि तेवढं पे करत असेल, आणि जर ती गोष्ट मी जर फ्री देत असेल कोणाला, तर ते अनएथिकल वाटतं मला. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये तर हे सगळे ट्रेंड आयडेंटिफिकेशनचे आपण चार्ट बघितले या ठिकाणी. तर पुढचे जे ट्रेंड, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आहेत ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघणार आहोत. पण वेल्थशास्त्र काय प्रोव्हाइड करतं, किती प्रोव्हाइड करतं, काय क्वालिटी आहे, हे मला फक्त तुम्हाला दाखवायचं होतं. बाय, टेक केअर.